ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय. सोबत कर श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः. वळीला पुच्छाचा कोडा लंगोनी सोयळेचा कडा राम समरोनी वेगळा केला गाडा भूकार. आपल्या शेपटीचा आकडा असणारा वळला श्रीराम नामाचा गजेर केला आणि पर्वताच्या कड्यावर मारुतीला उडी मारून जाण्याचा आवेश आला. कोणी त्याचा भुभुकार तचके कैलासी शंकर पांढाळ बनले तोर गोरांदर मांडिले. एकावन्न वय घ्या, एकावन्न वय वीस लिहिले बघा. एकावन्न नाही, वीस आहे. ते चुकतीच आहे. ते दुसरी चिठ्ठी असं अगोदरची एकावन्न दुसरी चिठ्ठी असेल. हा चिठ्ठी दुसरी आहे ती एकावन्न वय बघा. पेज नंबर 52 शुपक फळे सुशीतळ दळा सुंदर वृक्षे सूर्य सुपारे मळ आपण धरावे अति सुशीळ गोळांगुळ विगुंत वाभया. मारुतीला गुंतवायचा असेल तर साधूचा वेश धरावा. सुफळ म्हणजे गोड असणारे फळाचे झाड लावावे असा राजा रावण काळ नेमीला सल्ला देऊ लागले. निष्ठा लावावी ब्रह्मज्ञान कथेसी वर्णावा रघुनंदन तेने त्यासी सुखगान कपिनंदन विभूतेन. निष्ठा ब्रह्मज्ञानाचे दावावे. साधूचा वेश धरावा. साधूचा वेश धरल्याच्या नंतर मारुतीचं मन रमेल. आतिथ्या करावे हनुमंता सुर सांगावी रामकथा तेने गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे. आतिथ्य करावे म्हणजे लांबून दुरून आला. तुम्ही रामाचे भक्त आहात. उठ बस असणारा करावा आणि रामाची कथा सांगावी. तेथे माशूर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐसी जे कपिंद्रासी ते गिरी. आश्रमाच्या समोर असणारा तलाव आहे. त्या तलावामध्ये सुसर असणारी आहे. पाणी प्यायला गेल्याच्या नंतर मारुतीला गिळून टाकेल असे तुम्ही काळ नेहमी वित्ते करा. औषधी समीप समीप सविस्तर गळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर तेथे कपिंद्र गोवा. आश्रम मनोमय निर्माण करावा. समोर असणारा मोठा तलाव राहावा. त्या तलावामध्ये सुसर आहे. मारुतीला गिळून टाकेल असे काळ नेहमी वित्ते करावे. गमन करणे शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती तेथे युक्ती साधावी. तुमच्यामध्ये माया आहे. मायानं अगोदर मारुतीच्या पर्वतावर जावं आणि मी सांगितला तसा आश्रम निर्माण करावा. सरोवर असणारा त्या ठिकाणी पाण्याचा मोठा असणारा आहे. सुसर मारुतीला गिळेल एवढे विकते साधावे. मी तुझं सांग कपट गती तवा तू केवळ कपट मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वता मारुती मारा. मायावी आहेस. तुला माया येते सांगायची असणारी गरज नाही. तुझ्या पुढे असणारा राजा जरी असलो तर तुझ्या एवढी माझ्यात विकते नाही असा राजा रावण काळ नेमीला बोलू लागले. मरण पावल्या हनुमंत सौमित्र मरेल त्वरित मरण
असणारा मारणे, वेळेवर लक्ष्मण उठणार नाही, भावाच्या दुकानात राम मरण, एक एक मरतील असा राजा रावण काळ निमिला सल्ला देऊ लागले. मरण पावल्या रघुनंदना, कैसे निवाचे विभीषण, सुग्रीवही सांडेल प्राण, दक्षिण लागता. राम मेल्याच्या नंतर सुग्रीव असणारा स्वतः प्राण सोडेल. विभीषण हा शरण आलेला मरण असे मोठी असणार व्यक्ती साध्य होईल. राजा रावण काळ निमिला विचार सांगू लागले. नळनीळ जांबुवंत, जुत्पती मारतील समस्त, एवढा मुसादेल कार्यार्थ, जरी हनुमंत मारिला. सुग्रीव राजा स्वामी मेला, जगाचा आत्मा असणारा राम गेला, तर वानराली देखील असणार मोठं दुःख होईल. नळ नीळ जुत्पत्ती सर्व वानर मरते. म्हणून धरिले दोन्ही चरण, देईला राज्ये दान, चिंता सागरी बुडता पूर्ण, तारू आपण स्वयंवारे. चिंतेच्या सागरामध्ये असणारा बुडत आहे. 1,00,000 मुलं मेले, 1,00,000 नातू मेले. एवढा तगडा असणारा कुंभकर्ण, 90 गाव त्याचे नाव कुंभकर्ण. माझ्या रामानं भावाचे विटंबना करून मारलं, एवढं मोठं मला काढले मी दुःख झालं. मग अगलाने बाकी बहुता, पडे चरणावरी मागुता, मज होत असे प्राणावस्था, जीवदाता तू होय. प्राणावस्था म्हणजे माझा प्राण असणारा जायचे वेळ आले. माझे सर्व आप्त मेले, राज्याचा नाश झाला, शेवटला मला जायचे वेळ आले, तर तो माझा प्राणदाता होय. समुद्रातून नाव असणारी जशी तारून नेते, तसं मला तारण्याचा प्रयत्न कर. आयसे एकताची उत्तर, गचकतला राक्षस वीर, हृदय खोचिला दुर्धर, कपट प्रकार भला डोळे. रामाचा धूत असणारा मारुती रुद्राचा अवतार, राजा रावण असणारा, बाया चोरणारा, मला व्यक्ती असणारा सांगतोय. त्या मारुती बराबर जर असणारा विरोध केला, तर नक्की मला मरण आलं. कपट करिता हिरण्य कपाशो, खंड विखंड केला वपू, तेथे आमचा कोड प्रताप, रुद्र रूप जिंकावया. हिरण्यकश्यप राज्य असणारा होता. नामधारकाला शिक्षा देत होता. त्याच्यात असणारा पोटाला प्रल्हाद नावाचा मुलगा आला, हातीच्या पायाखाली रगडला, तेलाच्या तळईत काढला, मरण नाही. तुझा देव कुठं आहे? वाळलेल्या खांबातून असणारा नरसिंह अवतार निघाला आणि हिरण्यकश्यपाचा काटा काढला. कपट साधिले अमेंद्रे, बघिले पिले शरीरे, कपट साधिले चंद्रे, क्षयरोगे तोर व्यापिला. 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्या ठिकाणी असणारा अहिलेचा छळ केला. छळ केल्याबद्दल असणारा 1000 असणारा अंगाला भग पडले. चंद्रानं गुरुपत्नीला भोग दिला. चंद्राला क्षय रोग लागला. कपट प्रकार भला नव्हे. काहून देऊन घर घेणे, ऐसे मांडले सहस्रार्जुने, सांडून हस्तपाद छेदने, शेकी प्राणे निमाला. जमत
यमादाग्नेच्या आश्रमावर शास्त्र अर्जुन असणारा शिकारीला सैन्य घेऊन आला. राजांना उत्तम असणारा कामधेनू तपाच्या जोरावर बोललेले राजाला जेवण असणारं घातलं. घोसड्यानं चोल पेटविले नाही, माझ्या एवढा सैन्य आणि मला जीव घातलं. त्या गायीचा अभिलाष असणारा केला, 1000 मुखाला राजा मुकला. येणे रावणे गाणा सांडण्या राजचिन्ह, भीक मागो गेला पदासी ते गुरान देई माते. 14 चौकाड्याचा राजा, 80,000 असणारा बायका, नक्या बहिणीचं घराणं ऐकेला आणि चौपालवाचे झोळे केला. आणि आई मला असणारा भाकरवाड म्हणून चोरून आणला. याला मरणाची वेळ आले. माता मळे देसी बघू पाहे देसी, कपटे मिळविले धुळीसी, सुमित्रे सैन्यसी मारविले. अहो सैन्यसे मारावेले. माता म्हणला भूक लागली, म्हणला भाकर वाढायला आले, उचलून घेऊन आला म्हणून याचे धोळ धाने झाले. इतराची गती कायसी, कपटे नाडले देवासी, ईश्वरत्व सांडोडी मानसी, स्वय भिकेसी लागला. अहो देवाला देखील असणारा कपट जमला नाही. बळेचे नव्यानं यज्ञ झाल्याच्या नंतर भटूचं रूप धरलं. बळे 3 पांड भूमी दे, 2 पांडात आठविले. बळे 3रा पाय कुठं ठेवू, बळीच्या माथ्यावर ठेवला. बळे पाताळात घातला. बळीनं अद्या पाय सोडला नाही. बळे काय मागायचे ते माग, काहीच मागायची गरज नाही. कुकोळ्याचे काटे घेणे आणि माझं दार राखणे. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. धन्यवाद महाराज, खूप छान आपण थोडक्यामध्ये निरूपण केलं. यानंतर ते वाचक मस्के महाराज राहतील व सूचक बाबुराव महाराज राहतील. वाचक मस्के महाराज. यानंतर किसन महाराज बेलुरे. वाचक म्हणून राहतील राजाभाऊ महाराज डमरे गंगाखेड, सूचक म्हणून राहतील.